शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय घेण्यात आलाय आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय. सरकारनं 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. पूरग्रस्त 73,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाले 101 कोटी रुपये. ई-केवायसी ठरत आहे अडसर. अद्याप 856 शेतकरी आहेत लाभार्थी प्रतीक्षेमध्ये. याद्या ग्रामस्तरावर लावल्या आहेत. मांढा तालुक्यातील अपडेट. जिल्हा सोलापूर. परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 70 ते 72% दुष्काळी अनुदानाचे वाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील अपडेट. गॅस सिलेंडरची दुप्पट दराने विक्री. प्रशासन सुस्त. कापूस खरेदी केंद्रावरील अन्याय अटी होणार आता रद्द. आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. पणन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय. 118 कोरडवाहू शेतकरी झाले बागायतदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत 369 विहिरींना मंजुरी मिळाली. जालना जिल्ह्यातील 172 विहिरींचे कामे प्रगतीपथावर. 4 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान नवीन विहिरीसाठी मिळत आहे, तर 1 लाख रुपयांचे अनुदान जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी मिळत आहेत. आर्वीतील संत्रा बागायतदारांना भरपाईपोटी मिळणार 12 कोटी रुपये. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर दुर्लक्ष. फळपीक विमा मदतीचे 17 कोटी 90 लाख रुपये. अमरावती जिल्ह्यातील अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठी खुशखबर. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली. फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले. याबद्दलची सविस्तर अपडेट व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. धक्कादायक वास्तव्य. राज्यात 7 जिल्ह्यांमध्ये 3 वर्षात बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. 14,526 बाल मृत्यू. राज्य सरकारने विधानसभेत मांडली आकडेवारी. ई-केवायसी अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावर आपत्तीची भरपाई मिळेना. प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून आवाहन. 443 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. ज्या खातेधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. जाचक अटी व निकषामुळे शेतकरी हवालदिल. 8,233 सोयाबीन उत्पादकांचे नाव नोंदणी. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट. पीक विमा 15 डिसेंबरपर्यंत भरता येणार. रब्बी पीक विमा अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ 2 दिवस. संत्रा मोसंबी फळबाग पिके धोक्यामध्ये आहेत. अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अति पावसामुळे एक फळ सुद्धा लागले नाही, तरी शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सिन्नरला 557 शेतकऱ्यांची पाठ. तातडीने ई-केवायसी करण्याचे तहसीलदारांचे आवाहन. पशुधनाचे नुकसान झाले असतील तर 6,60,000 रुपयांची मदत मिळणार. घराची पडझड झाली असेल तर 1,84,000 रुपये अनुदान मिळणार आहे. 4,000 शेतकऱ्यांना दिलासा. रब्बी हंगामात विक्री केले होते धान. तब्बल 5 महिन्यानंतर मिळाले 46 कोटी रुपये. चुकारे नोंदणीसाठी 3 दिवस शिल्लक आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. देशात प्रथमच होणार डिजिटल जनगणना. 11,718 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट. घरकुलाचे हप्ते वर्षभरापासून थकले. लाभार्थी सावकारांच्या दारात. 7,500 लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. सरकारकडून निधी देण्यास होते टाळाटाळ. लाभार्थ्यांना त्वरित हप्ते द्या अशी मागणी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे. लाडकी बहीण अडचणीमध्ये. दररोज येतोय नवाच नियम. आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक. 31 डिसेंबरपर्यंत दिली प्रशासनाने मुदत. मुख्यमंत्री सहायता निधीला मिळाले 106 कोटी रुपये. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाते जेमतेम 75,000 रुपये. का हा दुरावा? शेतकऱ्यांचा सवाल. बोगस कागदपत्रे तयार करण्याविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन एकाची तर पीक विम्याची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात. जालना जिल्ह्यातील प्रकार आहे.
केळी निर्यात क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, अमोल जावळे यांची हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी. यावल, चोपडा, रावेर परिसरातील केळी बागांना थंडीचा जोरदार फटका बसला. नुकताच सावरू पाहणाऱ्या बाजारामध्ये पुन्हा संकट. नुकसानीमुळे शेतकरी वर्ग कमालीचा हैराण आहे. शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी हवे 3.50 कोटी रुपये. यांत्रिकीकरण योजना कृषी आयुक्तालयाकडे मागणी. निधी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना होणार वितरित. 63,000 शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणे बाकी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. सौर प्रकल्पामुळे 22 गावातील 150 कुटुंबांना मिळणार आधार. गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट. 12.38 कोटींचे संत्रा मदतीसह पानद रस्त्यासाठी नवीन निधी मंजूर. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी हिवाळी अधिवेशनात लावले महत्त्वाचे प्रश्न मार्गी. 200हून अधिक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान अडकले. ॲग्रिस्टेक मिसमॅच दुबार नावामुळे फटका बसला. 18 डिसेंबरपर्यंत पैसे न टाकल्यास डफडे बचाव आंदोलन शेतकरी करतील. अकोला जिल्ह्यातील अपडेट आहे. चांदीसाठी किलोला जीएसटीसह मोजा आता 2 लाख रुपये. 2,000च्या वाढीसह पोहोचली 1,94,000 रुपयांवर. 1 लाखांपासून चांदी दरवाढीचा टप्पा. 13 महिने 20 दिवसात लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत गेले आहेत दर. 1.25 कोटीचा पीक विमा EKYCच्या कचाट्यात. 2024 खरीप रब्बी हंगामातील चित्र. मोबाईलवर साधला जातोय संपर्क. लाभार्थ्यांशी संपर्क साधून रक्कम वितरित केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 2,79,000ची भरपाई. 4 कोटींची नुकसान भरपाई सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली. 1 रुपयामध्ये विमा योजना बंद. रब्बीचे केवळ 8% क्षेत्र संरक्षित. गहू, हरभरा व कांद्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 3,80,000 हेक्टरपेक्षा अधिक पेरणी आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी म्हणजेच की 2024 खरीप आणि रब्बी हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमा बाबी अंतर्गत खरीप व रब्बी हंगामातील मिळून एकूण 297 कोटी 50 लाख रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली. पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाने दिली. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. कपास किसान ॲपवर प्रलंबित मान्यताबाबत बाजार समितीकडून शेतकऱ्यांना आवाहन. अडचणी आल्यास बाजार समिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. कपास किसान ॲपद्वारे नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. रब्बी हंगामातील नुकसानीची EKYC करू नये. मदतीसाठी शेतकरी वंचित. EKYC करून महिना होत चालला आहे, परंतु अद्यापही खात्यात रब्बी नुकसानीची मदत जमा झाली नाही. संबंधित विभागाच्या वतीने त्वरित खात्यात नुकसानीचे पैसे जमा करावे. नेवाशात रब्बी हंगामात ऊस, गहू, मक्काकडे कल. नेवासा तालुक्यात 60% पेरण्या पूर्ण झाल्या. कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले. करडई, सूलफुलांना देखील नापसंती. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. 50% कर सवलत योजना. गडचिरोलीत 2च लाभार्थी. कोट्यवधीची थकबाकी कायम. 621 शेतकऱ्यांना 15,000 क्विंटल मक्का नोंदणी. सांगोल्यात पुढील आठवड्यात खरेदी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. प्रति क्विंटल 2,400 रुपये हमीभाव मिळणार. बनावट सातबाऱ्यावर बोनसचा लाभ. 13 संस्थांवर फौजदारी कारवाईचे आदेश. साले कसा तालुक्यातील प्रकरण. 6 कोटी रुपयांचा बोनस घोटाळा. प्रत्येकी 25,000चा दंड. गोंदिया जिल्ह्यातील प्रकार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. प्रवीण दडके यांची माहिती. शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस द्या. विधानसभेमध्ये आमदार अग्रवाल यांनी वेधले लक्ष. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात आला. या योजनेची वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची सरकार योजना कोणती आखत आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की सरकार अशा प्रस्तावावर कुठलाही विचार करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे.
लाडक्या बहिणींना दिलासा. आदित्य तटकरेंची ई-केवायसी संदर्भात मोठी घोषणा. ई-केवायसी दुरुस्तीबाबत म्हणाले की ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 डिसेंबर 2025ची मुदत देण्यात आली. ज्या लाडक्या बहिणीकडून ई-केवायसी करताना चुकीची माहिती नोंदवली गेली असल्यास ती दुरुस्त करण्याची संधी ही शेवटची असेल.